नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये। काल रात्री खूप उशिरा झाला होता आणि सकाळी उठायलाही खूप उशीर झाला, पण घरात कोणीच नव्हतं म्हणून नाश्ता आज मलाच बनवायचा होता। म्हणून काहीतरी खायचं म्हणून मी फ्लिपकार्टवरून काहीतरी ऑर्डर केलं आणि नाश्ता बनवायचं म्हणलं। हे आहे चिकन कबाब आणि हे आहे चिकन सलामी। तर मला आज नाश्ता काहीतरी मस्त असा बनवायचा होता, म्हणूनसाठी मी फ्रीजमधून सर्व सामान काढलं, जसं की ब्रोकली आहे, स्वीट कॉर्न आहे आणि ढबू मिरची सुद्धा आहे आणि आपल्याकडे झुकिनी सुद्धा आहे आणि कांदाही कापलेला आहे। सर्व भाज्या मी अशा पद्धतीमध्ये कट करून घेतल्या। त्यानंतर मी थोडीशी मॅगी घेतली, कारण मला मॅगीच बनवायची होती, पण ती मॅगी नवीन वेगळ्या प्रकारमध्ये होती। आपल्याकडे सर्व भाज्या अशा पद्धतीने कटिंग झालेल्या आहेत आणि मी गॅसवर ती कढई ठेवलेली आहे आणि कढई ठेवल्यानंतर मी गॅस लावला आणि थोडंसं तेल टाकलं। तेल टाकल्यानंतर मला चेक करायचं होतं की तेल गरम झालंय की नाही, म्हणून मी कांद्याचे एक फोड त्याच्यामध्ये टाकले आणि बघितले की तेल शिजलंय की नाही। आणि त्यानंतर मग सगळा कांदा आणि मिरची घालून मस्तपैकी त्याला शिजवलं थोडंसं। त्यानंतर बाकी सर्व भाज्या मी त्याच्यामध्ये टाकल्या, जसं की ढबू मिरची, स्वीट कॉर्न, ब्रोकली आणि झुकिनी, अशा सर्व भाज्या एकत्र करून त्याला शिजायला ठेवलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं, जेणेकरून त्याच्यामध्ये मॅगी शिजता येईल। केवढ्या पद्धतीची मॅगी टाकायची त्या हिशोबाने मी त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि त्यानंतर बारी होती मॅगीची आणि मॅगी मी क्रश करून ह्याच्यामध्ये टाकली आहे। थोडीशी मॅगी गरम व्हावी यासाठी मी मॅगीला सोडून जरा बाहेर चाललो। बाहेर जाऊन आल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा मॅगीचा गरम मसाला टाकला आणि मॅगीला शिजत ठेवलं। त्यानंतर आपल्याला घेतलंय कबाब आणि सलामी आणि त्यानंतर मॅगी शिजतच होती आणि एक अंड सुद्धा घेतलं आणि जेणेकरून आपल्याला मस्त असा नाश्ता तयार होईल। पहिल्यांदा अंड फोडलं। हे एक नवीन प्रकारचं ऑमलेट होणार आहे आज। ह्याच्यावरती फक्त मीठ आणि काळी मिरी टाकून त्याला मस्त अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे आणि थोडंसं करपूस भाजायचं, जेणेकरून ते चांगलं लागेल। त्यानंतर आपल्याला सोडायचे सलामी। ह्या माझ्या 4 सलामी आहेत आणि ह्या मी त्याच्यामध्ये सोडल्या आहेत, जे की चिकनच्या बनलेल्या आहेत। त्यानंतर बाकीचे आहेत हे कबाब, हे पण त्याच्यामध्ये सोडले आहेत आणि मस्त अशा प्रकारे करपूस भाजून घेतलेले आहे, जेणेकरून ते चांगल्या पद्धतीने भाजले। आणि खूप भूक लागली होती यार, आणि फायनली माझा असा मस्त असा नाश्ता तयार झालेला आहे आणि खूपच भूक लागली आहे, कारण खूप वेळ लागला नाश्ता बनवायला आणि आता खायची वेळ आलेली आहे। आणि पहिलाच घास खाताच वाव, काय मस्त नाश्ता झाला यार। मित्रांनो, जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच कमेंट, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।